महाराष्ट्रातील चौथा टप्पा लोकसभेचं निवडणूक हे पार पडलं आणि त्यानंतर त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली। आता ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरचं मतदान सुद्धा चौथ्या टप्प्यामध्ये होतं आणि ते पार पडलं, त्या ठिकाणच्या एका उमेदवारानं मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आणि विजयाआधीच विजय उत्सव साजरा केला। कोणत्या उमेदवारांनी केला, काय केला हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कोण आया शेर आया म्हणत जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत इम्तियाज जलील, MIMचे उमेदवार आहेत, यांच्याकडून निवडणूक निकाला आधीच विजय उत्सव साजरा करण्यात आला। म्हणजे इम्तियाज जलील यांच्याकडून साजरा न करता त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जमून मोठी गर्दी केली, फटाक्यांची आतिषबाजी केली, पतंग पतंग म्हणत कोण आया शेर आया म्हणत अगदी विजय उत्सव साजरा केला। इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर संध्याकाळी मोठी गर्दी सुद्धा करण्यात आली। जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होत आहे आणि यावेळी मात्र काटेकी टक्कर सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीने 2019ला चंद्रकांत खैरे हे सरळ निवडून येतील असं चित्र असतानाच हर्षवर्धन जाधव ते या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा राहिले होते आणि त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांना मताधिक्य मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी MIMचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले, छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले। आता तशीच परिस्थिती पुन्हा एकदा 2024ला छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झाली आहे आणि यावेळी सुद्धा चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील या दोघांची काटेकी टक्कर होत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे हे सुद्धा इथं लोकसभेचे उमेदवार आहेत आणि आता या ठिकाणी तिहेरी रंगत होत आहे। आता या तिघांच्या रिंगणामध्ये या तिघांच्या लढतीमध्ये नेमका विजय कोणाचा होतो हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईलच। पण मात्र सध्या छत्रपती संभाजीनगरचे जे जनता आहे, नागरिक आहे, यांच्यामध्ये एकच चर्चा आहे की या तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण निवडून येईल, कशा पद्धतीने येईल, कोणताही तर्क वितर्क लावणं हे सध्या शक्य नाही, कारण की तीनही जे उमेदवार आहेत ते पॉवरफुल आहेत, तिघांनाही मोठं मतधक्य मिळू शकतं असा सुद्धा अंदाज अनेकांनी व्यक्त केलेला आहे। पण मात्र या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी निवडणूक निकाला आधीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरे केल्यामुळं पुन्हा एकदा जलीलच निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे। पण मात्र या ठिकाणी खैरे बाजी मारतील असं सुद्धा काही जण सांगतात, तर संदीपान भुमरे हे सुद्धा या ठिकाणी विजय खेचून आणू शकतात, छत्रपती संभाजीनगरचे खासदार होऊ शकतात असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। आता नेमकी परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने होईल हे निकालानंतर स्पष्ट होईलच। पण सध्या तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।